नमस्कार. झी 24 तासच्या हितगुजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमामध्ये आपण विविध आजारांबद्दल नेहमी जाणून घेत असतो, पण आज विशेष करून ग्लॉकोमा आणि डायबेटिक रेटिनोपॅथी या विषयासंदर्भात आपण जाणून घेणार आहोत. म्हणजेच काय तर ग्लॉकोमा नेमकं काय असतं, काचबिंदूसाठी उपलब्ध अशा विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया कोणत्या आहेत, डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय, कोणते निदान चाचण्या उपलब्ध आहेत आणि उपचार पद्धती कोणत्या उपलब्ध आहेत याविषयी आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर भरत राऊत, जे जनरल ऑप्थेल्मॉलॉजिस्ट आहेत. डॉक्टर निलेश चाकणे सर रेटिना तज्ज्ञ आहेत. डॉक्टर आशिष आहुजा हे देखील रेटिना तज्ज्ञ आहेत. डॉक्टर सिद्धार्थ बोकील हे जनरल ऑप्थेल्मॉलॉजिस्ट आहेत. त्याचबरोबर डॉक्टर नेहा सावंत या देखील डॉक्टर जनरल ऑप्थेल्मॉलॉजिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. डॉक्टर भरत, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. डॉक्टर भरत राऊत हे चाकण पुण्यातील अत्यंत असे अनुभवी असे नेत्रतज्ञ आहेत. 24 वर्षांहून अधिक काळच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी आतापर्यंत 20,000 शस्त्रक्रिया देखील केलेल्या आहेत. ते फेको इमल्सिफिकेशन आणि काचबिंदू शस्त्रप्रक्रियेत मध्ये विशेष प्रावीण्य त्यांनी मिळवलेलं आहे. भगवती नेत्रालय चाकण पुण्यामध्ये ते कार्यरत आहेत. डॉक्टर निलेश चाकणे सर, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. डॉक्टर निलेश चाकणे या सरांबद्दल सांगायचं झालं तर ते गेल्या 14 वर्षापासून पुण्यात विट्रिओ रेटिना आणि मोतीबिंदू सर्जन म्हणून कार्यरत आहेत. ते पिंपळे सौदागर पुणे मधील डॉक्टर चाकणे आय हॉस्पिटल आणि चाकणे चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक आहेत. डॉक्टर आशिष आहुजा हे रेटिना विशेषज्ञ आहेत आणि त्यांना नेत्ररोग विज्ञानातील सुमारे 8 वर्षांहून अधिकचा असा अनुभव आहे. ते मुंबईच्या सेंट्रल भागातील नवजीवन सोसायटी येथे असलेल्या साधू कमल आय हॉस्पिटलमध्ये, म्हणजे मुंबईमध्ये जे हॉस्पिटल आहे त्यामध्ये ते प्रॅक्टिस करतात. डॉक्टर सिद्धार्थ बोकील हे साताऱ्यात गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ फेको आणि अँटेरियर सेगमेंट सर्जन म्हणून कार्यरत आहेत. ते नेत्रसंजीवनी हॉस्पिटल सातारा येथे संचालक आहेत. डॉक्टर नेहा सावंत या देखील एक तज्ज्ञ आहेत. अँटेरियर सेगमेंट आणि फेको इमल्सिफिकेशन डोळ्यांच्या रोगासंदर्भात त्यांचा 10 वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी आपल्या मूळ गाव सावंतवाडी सिंधुदुर्ग येथे सावंत आय क्लिनिक सुरू केलं आहे, ज्याचा उद्देश हा अल्पसेवित क्षेत्रात दर्जेदार नेत्रसेवा पुरवणं हा आहे. डॉक्टर भरत, ग्लॉकोमाबद्दल आपण जाणून घेतो आहोत. मुळात आपल्याला झालं आहे, कशा पद्धतीने ओळखावं आणि त्याच्यासाठी काय उपाय आहेत? ग्लॉकोमा किंवा आपण काचबिंदू म्हणतो, हे झाल्याकडे आपण कसं ओळखावं तर पिरियडिक चेकअप आपल्या डोळ्याच्या डॉक्टरांकडून ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टकडून आपण वेळच्या वेळी साधारण 6 महिन्यांनी करून घ्यावे. त्यात जर आपली फॅमिली हिस्ट्री असेल, अनुवंशिक असेल तर नक्कीच आपण सर्व फॅमिली मेंबर्सचा डोळ्याचं प्रेशर चेकअप करून घेणं गरजेचं आहे, तेही दर 6 महिन्यांनी. आणि तसं असेल तर आपण वेळेत त्याचे निदान करून त्याला उपचार करू शकतो. वेळेत काचबिंदू जर का आपल्या लक्षात आला, माहीत पडला तर आपण निश्चित त्याचे उपचार करू शकतो आणि आपली जी दृष्टी जाणार असते किंवा त्याचं नुकसान होणं असं ते आपण निश्चितपणे टाळू शकतो. कोणत्या वयामध्ये येऊ शकतं, कोणाला येऊ शकतं? काचबिंदू हा सर्वसाधारणपणे 40च्या आसपासच्या लोकांमध्ये होतो आणि स्पेसिफिक त्याला वय असं कुठलंही बार नाही आहे, पण मोस्टली 30 आणि 40च्या पुढे ज्यांचं वय असतं त्यांच्यामध्ये हा आजार कॉमन आहे. डॉक्टर सिद्धार्थ बोकील, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की काचबिंदूचे प्रकार कोणते आहेत? काचबिंदूचे विविध प्रकार आहेत. प्रत्येकाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. सर्वात सामान्य प्रकार, ज्याला ओपन अँगल ग्लॉकोमा असे म्हणतात, ज्यामध्ये दाब हळूहळू वाढतो, रुग्ण उशिरा रोगाच्या अवस्थेत येतात. हळूहळू दृष्टी कमी होणे ही तक्रार असते. रोगाचा एक कमी सामान्य प्रकार आहे, ज्याला क्लोज्ड अँगल ग्लॉकोमा असे म्हणतात, ज्यामध्ये अचानक हा विकसित होतो आणि सामान्यतः डोळ्यामध्ये वेदना, लालसरपणा निर्माण करतात. याशिवाय ग्लॉकोमाचे काही दुर्मिळ पण प्रकार आहेत. एक असतो तो कंजनायटल ग्लॉकोमा, म्हणजे हा जन्मताच असतो, किंवा इतर वेळेला होणारे ग्लॉकोमा म्हणजे डोळ्यातला होणाऱ्या जखमा, डोळ्याचे ट्यूमर किंवा मधुमेह यासारख्या वैद्यकीय समस्यांशी काचबिंदू ग्लॉकोमा संबंधित असू शकतो. काही प्रकारांमध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड्स यासारख्या औषधांमुळे देखील ग्लॉकोमा होऊ शकतो. डॉक्टर नेहा, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. यामध्ये जोखीम घटक कोणते असतात? ग्लूकोमा ह्याच्यासाठी जे आपले रिस्क फॅक्टर्स आहेत, जे आपले घटक असे आहेत ज्याने आपल्याला ग्लूकोमा व्हायची रिस्क जास्त असते. तर एक बेसिक आपण म्हटलं तर जर आपलं वय 40च्या वर, इफ यू अबाउट 40 years of age, then you are at a higher risk of glaucoma. ज्या लोकांचं वय 40च्या वर असतं, जेव्हा पण तुम्ही तुमचं डोळ्यांचं चेकअप करता, तुम्ही स्क्रीनिंग करून घ्या डोळ्यांची प्रेशरची, आयओपीची. डोळ्यांचे प्रेशर जर का वाढलं तर ग्लूकोमा होण्याचे चान्सेस खूप वाढतात. हे सोडलं की ज्या लोकांना बाकी काय हेल्थ इश्यूज आहेत, इफ यू हॅव डायबिटीज, इफ यू हॅव हायपरटेन्शन, हार्ट डिसीज,
काही पण दुसरे तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त जर बॉडीमध्ये डिझिजेस आहेत तर त्या लोकांना पण ग्लोकोमा होण्याचे चान्सेस वाढतात. ज्या लोकांना डोळ्यावर मार लागलेली आहे, ज्यांच्या डोळ्यावर कधी ह्याच्या आधी सर्जरी शस्त्रक्रिया झालेली असते, त्या लोकांमध्ये पण ग्लोकोमाचे चान्सेस वाढतात. जर तुम्ही नेगेटिव्ह मायनसचा नंबर आपण म्हणतो, मायोपिया जे आपण म्हणतो, जर तुम्ही तसा नंबर खूप वर्षापासून घालताय तरी पण तुम्हाला ग्लोकोमाचे चान्सेस तुमच्यामध्ये हाय असणार. अशा सगळ्या लोकांना ग्लोकोमासाठी स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे डोळ्याचे दाबचं टेस्टिंग, डोळ्याचं प्रेशरचं टेस्टिंग ते करून घ्यायची गरज असते. डॉक्टर सिद्धार्थ, लक्षणं कोणती आहेत आणि निदान चाचणी कोणती उपलब्ध आहे? जरी ओपन अँगल ग्लॉकोमा आणि क्लोज्ड अँगल ग्लॉकोमा हे अंधत्व निर्माण करू शकतात, तरीही त्याची लक्षणे खूप वेगळी असतात. ओपन अँगल ग्लॉकोमा या प्रकारामध्ये दृष्टी वेदनारहितपणे कमी होत असते. ती इतक्या हळूहळू कमी होत असते की बहुतेक लोकांना मोठे नुकसान होईपर्यंत समस्या लक्षातच येत नाही. पहिल्यांदा पेरिफेरल विजन म्हणजे परिधीय दृष्टी व काठावरची दृष्टी ही कमी व्हायला लागते. ती हळूहळू मोठ्या प्रमाणात कमी झाल्यास फक्त टनेल विजन म्हणजे एखाद्या दुर्बिणीतनं किंवा एखाद्या टनेलमधनं आपण बघतो किंवा रेल्वे टनेल मधून पाहताना जसे दिसते तसे दिसते. जर उपचार न केल्यास ही अरुंद दृष्टी देखील अंधत्वात बदलते. एकदा गेलेली दृष्टी पुन्हा मिळवता येत नाही. दुसरा प्रकार म्हणजे क्लोज्ड अँगल ग्लॉकोमा मध्ये तीव्र ग्लॉकोमा आहे हा. याची लक्षणं देखील तीव्र असतात. यामध्ये धूसर दिसायला लागते, डोळ्यांना वेदना आणि लालसरपणा येतो, तीव्र डोकेदुखी होते, रात्री दिव्यांभोवती चमकणारे वलय दिसते, कॉर्नियाला धुसरपणा येतो, मळमळ येते, उलट्या येऊ शकतात आणि अत्यंत अशक्तपणा जाणवू शकतो. ग्लॉकोमा जरी हा अजीवन आजार असला तरी योग्य दृष्टीमुळे उपचार होऊ शकतो. बहुतेक प्रमाणांमध्ये ओपन अँगल ग्लॉकोमा हा आपल्या रुटीन टेस्ट मध्ये जाणवतो. आपण जेव्हा रुटीन डोळे तपासायला जातो तेव्हा आठवतो व हा कन्फर्म करण्यासाठी डॉक्टर आपल्याला काही चाचण्या सांगू शकतात. तर चाचण्या काय आहेत ते आपण बघूया. सर्वात सोपी पहिली चाचणी म्हणजे टोनोमेट्री केली जाते. टोनोमेट्री म्हणजे दृष्टीचं डोळ्याचा दाब तपासला जातो. दुसरे म्हणजे गोनिओस्कोपी ही चाचणी केली जाते, ज्यामध्ये डोळ्याचा अँगल मेजर केला जातो. नंतर व्हिज्युअल फील्ड टेस्टिंग म्हणजे पेरिमेट्री ही चाचणी केली जाते, ज्यामध्ये आपल्या दृष्टिक्षेत्र मापन केलं जातं. किती आकुंचित पावलंय दृष्टिक्षेत्र हे जाणून घ्यायचं असतं आपल्याला. त्यामुळे ग्लॉकोमाची किती सिव्हिअरिटी तीव्रता आहे हे कळतं. मग पुढची टेस्ट म्हणजे ओसीटी ही आहे, ज्याला ऑप्टिकल कोहेरन्स टोनोग्राफी असं म्हणतो आपण, ज्यामध्ये आपण नसेचा स्कॅन करतो, नसेवर किती परिणाम झालेला आहे हे पाहतो. अशा या सगळ्या चाचण्या केल्या जातात. काचबिंदूच्या रुग्णांसाठी कोणते वैद्यकीय उपचार उपलब्ध असतात डॉक्टर नेहा? विविध उपचार आहेत काचबिंदूच्या रोगांसाठी. ग्लॉकोमा पेशंट्स आपण मेडिसिन देऊ शकतो, लेझर्स आहेत, सर्जिकल ऑप्शन्स आहेत, देयर मेनी ऑप्शन्स. ऑफकोर्स फर्स्ट जे आपण म्हटलं तर फर्स्ट स्टेप ऑफ ट्रीटमेंट जे आपण म्हणतो, फर्स्ट लाईन ट्रीटमेंट, ते असतं आपलं मेडिकेशन. मेडिकेशन म्हणजे डोळ्यात घालणारे ड्रॉप्स, आय ड्रॉप्स. ग्लूकोमासाठी डोळ्यात घालणारे असे आय ड्रॉप्स आहेत ज्यांनी डोळ्याचं जे दाब आहे, ज्या दाबमुळे डोळ्याची नसवर इजा होऊ शकते, नसला डॅमेज होऊ शकतो, ऑप्टिक नर्वला, ते असे ड्रॉप्स आपल्याकडे आहेत ज्यांनी ते डॅमेज आपण स्टॉप करू शकतो. हे जे ड्रॉप्स असतात ते डोळ्यामध्ये जे द्रव आहे, जे डोळ्याचं दाब वाढवते, त्याची बाहेर जाण्याची वाट जी आहे त्याला वाढवतात, त्याचं ड्रेनेज वाढवतात. नाहीतर अशी पण ड्रॉप्स असतात जे आपल्या डोळ्यात जे द्रव निर्माण होते, प्रोड्यूस होते, त्याची प्रोडक्शन कमी करतात. तर असे सगळे आय ड्रॉप्स आपल्याकडे आहेत जेणेकरून आपण बाय मेडिकल यूज, बाय यूज ऑफ मेडिसिन्स आपण ग्लूकोमा कमी करू शकतो. ऑफकोर्स द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ह्याच्यात हीच आहे की जसं तुम्हाला माहिती पडलं की तुम्हाला ग्लूकोमा आहे, तुमचं डायग्नोसिस झालं, लवकरात लवकर तुम्हाला ड्रॉप्स नाही तर कोणतं पण मेडिकेशन, सर्जरी, जे पण ट्रीटमेंट मोडॅलिटी तुम्ही यूज करताय ते तुम्ही सुरू करायला हवं. कारण ग्लूकोमामुळे जी नजर जाते ती परत नाहीये, ह्याचं डॅमेज रिव्हर्सिबल नाहीये. तुम्ही जर लांबवलं तुमचं उपचार तर जे डॅमेज झालं त्याच्यासाठी आपण काहीच नाही करू शकतो. आपण फक्त हे जे ड्रॉप्स, जे पण मेडिकेशन आपण यूज करतो त्यांनी आपण पुढचं डॅमेज स्टॉप करतो, आपण मागचं डॅमेज भरून नाही आणू शकतो. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की जर का तुम्हाला ग्लूकोमाचं डायग्नोसिस झालंय, इफ यू नो यू हॅव ग्लूकोमा, तुम्ही ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू करा. ऑल्सो जेव्हा तुम्ही ग्लूकोमाचे ड्रॉप्सची ट्रीटमेंट सुरू करता, सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुमचे जे ट्रीटिंग डॉक्टर आहेत त्यांना तुम्ही हे सांगायला हवं की तुम्हाला दुसरे काय आजार आहेत का. फॉर एक्झाम्पल ॲस्मा, हार्ट डिसीज, असं दुसरं कोणतं तुमचं काय औषध तुमचे सांगतात का. कारण जे ग्लूकोमाचे औषध असतात ते इंटरॅक्ट करतात अशा औषधांसोबत.
त्यांची इफेक्टिव्हिटी ही औषध कमी करू शकतात, नाही तर दे कॅन बी अदर साईड इफेक्ट्स. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुमचं जर बाकी काही पण औषध तुमची सुरू आहे तर तुम्ही ते सांगायला हवं डॉक्टरांना, आणि त्याप्रमाणे तुमचं ट्रीटमेंट सुरू होऊ शकतं ग्लुकोमासाठी. काचबिंदूसाठी विविध शस्त्रक्रिया देखील उपलब्ध आहेत. त्या कोणत्या प्रकारच्या असतात, कशा पद्धतीने त्या केल्या जातात? काचबिंदूमध्ये सर्वप्रथम आपण औषधांचे उपचार करतो आय ड्रॉप्सच्या माध्यमातून. सुरुवातीला एक आय ड्रॉप, त्याच्यानंतर कॉम्बिनेशनचे आय ड्रॉप्स आपण देतो. त्यामध्ये बऱ्याचशा पेशंटला त्याचा फायदा होतो. जर आय ड्रॉपने फायदा नाही झाला तर आपण काही लेझर ट्रीटमेंट्स करतो, जसे PI म्हणजे पेरिफेरल ॲडिक्टॉमी किंवा लेझर ॲरिडोप्लास्टी असे उपचार करतो. आणि सगळ्यात शेवटी ज्यावेळेस हे दोन्ही गोष्टी काम करत नाहीत तर आपण ट्रॅबेक्युलेक्टॉमी अशी सर्जरी करतो. ट्रॅबेक्युलेक्टॉमीमध्ये पण प्लेन ट्रॅबेक्युलेक्टॉमी किंवा त्यात इम्प्लांट्स पण आपण बसवू शकतो, ज्याचा पेशंटला नक्की फायदा होतो. पण या सगळ्या आधुनिक पद्धतीने केल्या जातात, म्हणजे नक्की कशा पद्धतीने केल्या जातात? हे म्हणजे laser असतात मायक्रोस्कोपिक की? मायक्रोस्कोपिक सर्जरी ट्रॅबेक्युलेक्टॉमीसाठी करतो. आणि लेझर सर्जरी ही लेझर उपकरणाद्वारे केली जाते. डॉक्टर निलेश चाकणे सर, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल, आणि विशेषतः प्रेक्षकांना यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो, कारण त्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम हे जाणवत असतात डोळ्यांच्या संदर्भात, किंवा डायबिटिक पेशंट जे असतील त्यांना. तर डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणजे नेमकं काय आहे? डायबिटीस आता मला असं वाटतं आपल्या या देशामध्ये सगळ्यात कॉमनेस्ट आजार झाला आहे, आणि डायबिटिक कॅपिटल म्हणून आपल्या कंट्रीला समजलं जातं. आता रेटिनोपॅथी म्हणजे काय, तर डायबिटीसमुळे हा जो आपला मागचा जो दृष्टिपटल आहे म्हणजे रेटिना, त्याच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या खराब होतात, आणि यामुळे या रक्तवाहिन्यांमध्ये काही ब्लॉकेजेस किंवा गळती होते, आणि तिथे पडद्याला सूज येते किंवा रक्तस्रावही होऊ शकतो. याला डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणतात. मुख्यतः डायबिटीस कंट्रोल नसेल आणि आपली रक्ताची पातळी, शुगरची पातळी ही आपली 200च्या वर सहसा राहत असेल तर ह्या रक्तवाहिन्या खराब होण्याचं प्रमाण वाढतं. त्याच व्यतिरिक्त उच्च रक्तदाब असेल किंवा मग कोलेस्ट्रॉल, रक्तातली चरबी ही जास्त असेल तर त्या आजारामध्ये अजून भर पडते. आणि नक्कीच उपचाराशिवाय जर तुम्ही या डायबिटिक रेटिनोपॅथीला असंच ठेवलं तर हळूहळू नजर कमी होत जाऊन पूर्ण अंधत्वही येऊ शकतं. नक्कीच. डॉक्टर आशिष आहुजा, बऱ्याच वेळा असं आपण म्हटलो की डोळ्याचे आजार किंवा डोळा हा फार नाजूक अवयव असतो, मग त्यामध्ये जर काही इजा झाली तर अंधत्व येऊ शकतं, किंवा जसं आता डायबिटिक रेटिनोपॅथीबद्दल म्हटलं, किंवा वेगवेगळे जे आजार आहेत, तर ह्या संदर्भात काय, म्हणजे ही गुंतागुंत कशी असते आणि ती कशी ओळखता येईल आमच्यासारख्या सामान्य माणसांना? तर सामान्यप्रमाणे ते पहिल्यांदा दिसायला कमी होणार, जवळचा की लांबचा, वाचायला त्रास होता, की किंवा वाचताना असं काहीतरी वाकडं दिसायला लागतं, कधीतरी आय फ्लोटर्स येऊ शकते, काहीतरी डोळ्यांचा समोर हालतं असं दिसतं. तर हे सिम्पटम्स असतात डायबिटिक रेटिनोपॅथीमध्ये. आणि कशा पद्धतीने जी लक्षणं असतात त्यावरती आपण मात करू शकतो वेगळ्या चाचण्यांमधनं? डायबिटिक रेटिनोपॅथीमध्ये डोळ्यात रक्त येऊ शकते, की त्रास वाढलं तर पाठीमागच्या नसमध्ये सूज येऊ शकते, कोलेस्ट्रॉलच्या डिपॉझिट्स येतात, आणि अजून त्रास वाढलं तर पाठीमागचा नस फाटतं, तेव्हा ऑपरेशन करावं लागतं डोळ्यांचं. पण तुम्ही म्हणालात आता उपचार यावरती आहेत, तर मुळात आपल्याला हा त्रास आहे हे कसं ओळखायचं, आणि त्याची निदान चाचणी कशा पद्धतीने असते, आणि एकदा ओळखल्यानंतर त्याच्यावर उपचार कशा पद्धतीने केले जातात? उपचार पद्धतीमध्ये डायबिटीस पेशंट्स हे सहसा यांना शेवटच्या स्टेजमध्येच जाणवून येतं की त्यांची नजर कमी झाली आहे, दृष्टी कमी झाली आहे. त्यासाठी प्रत्येक डायबिटीस पेशंट्सने 6-6 महिन्याला त्यांचं निदान करणं गरजेचं आहे, तपासणी करणं गरजेचं आहे एका रेटिना तज्ज्ञाकडून. त्यामध्ये पेशंट्सला निदान करण्यासाठी डॉक्टर त्यांची दृष्टी चेक करतात, त्यांचं डोळ्याचं प्रेशर चेक करतात. त्याच व्यतिरिक्त ते इनडायरेक्ट ऑफ्थॅल्मोस्कोपीने त्यांचा रेटिना पूर्णपणे चेक करतात. त्या व्यतिरिक्त आधुनिक काही तंत्रज्ञान आहे आपल्याकडे, त्यामध्ये ऑप्टिकल कोहरन्स टोमोग्राफी आहे. त्या ऑप्टिकल कोहरन्स टोमोग्राफी हे तंत्रज्ञान वापरून रेटिनामध्ये किती थिकनेस किंवा किती सूज आली आहे हे आपल्याला बघता येतं, आणि ही नॉन इन्व्हेजिव्ह आहे, यामध्ये कुठलंही इंजेक्शन दिलं जात नाही. त्या व्यतिरिक्त काही वेळेस आपण जेव्हा पुढची चाचणी करायची असते त्यावेळेस फ्लुरोसेंट अँजिओग्राफी, म्हणजे जसं डोळ्यांची रक्तवाहिन्यांची तपासणी आपण करतो, आणि त्यामध्ये एक इंजेक्शन दिलं जातं, पिवळ्या रंगाचा डाय असतो, तो डाय आपल्या शरीरामध्ये जातो, हाताच्या शिरामधून दिला जातो, आणि OPD डे केअर प्रोसिजर असते. यामध्ये कुठलंही ॲडमिशन रिक्वायर्ड नसतं.
जेव्हा डाय आपल्या शरीरात सोडला जातो त्यावेळेस शरीरामधून डोळ्यांच्या रेटिनाचे फोटो घेतले जातात आणि त्यावेळेस रेटिनामध्ये कुठेही रक्तवाहिनी ब्लॉक असेल किंवा काही लिकेज असेल किंवा काही ॲबनॉर्मल रक्तवाहिन्या तयार झाल्या असतील तर त्या ॲबनॉर्मल रक्तवाहिन्याही बघितल्या जातात. आता त्या व्यतिरिक्त अजूनही एक मशीन आलेलं आहे ते म्हणजे OCT अँजिओग्राफी. ते OCT अँजिओग्राफीमध्ये आपल्याला हे इंजेक्शन न देतासुद्धा या सगळी माहिती मिळते आणि त्याच्यावर आपल्याला उपचार करता येतात. एकदा निदान झालं की मग आपण त्याचे स्टेजिंग करतो की कुठल्या स्टेजला हा डायबेटिक रेटिनोपॅथीचा आजार आहे. समजा डायबेटिक रेटिनोपॅथी ही इनिशियल स्टेजेसमध्ये असते तेव्हा आपल्याला फक्त शुगर कंट्रोल किंवा रक्तदाब कंट्रोल यावर आपल्याला लक्ष द्यायचं असतं आणि डॉक्टर्स तुम्हाला सल्ला देतात की रेग्युलर इंटरवल्समध्ये तुम्हाला तपासणीला बोलवतात. त्याच व्यतिरिक्त जेव्हा एक सर्टन स्टेजला जेव्हा डायबेटिक रेटिनोपॅथी पोहोचते त्यावेळेस तुम्ही लेझरचा सल्ला देता, ग्रीन लेझरचा. ही पूर्णतः सेफ ट्रीटमेंट आहे आणि यामध्ये लेझर्सने आपल्या दृष्टिपटलावर काही स्पॉट्स देऊन आपण ते रेटिना दुरुस्त करतो. यामध्ये नक्कीच आपण नजर वाढवू शकत नाही पण गंभीररित्या दृष्टी पूर्णपणे कमी होण्यापासून धोका नक्कीच आपला कमी होतो. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे डोळ्यामध्ये काही इंजेक्शन्स दिली जातात. त्या इंजेक्शन्सने आपण डोळ्यातली सूज कमी करू शकतो आणि दृष्टी वाढवू शकतो. सो डायबेटिक रेटिनोपॅथी असेल तरीसुद्धा आपण दृष्टी वाढवण्यास आपल्याला एक इंजेक्शनचा उपाय आहे. अतिशय शेवटच्या स्टेजला शस्त्रक्रियेचा उपायसुद्धा असतो. ही टाकेविरहित शस्त्रक्रिया असते आणि ह्या शस्त्रक्रियेमध्ये डोळ्यामध्ये काही रक्तस्राव झाला असेल किंवा दृष्टिपटल हे आपल्या जागेवरून सरकलं असेल तर त्या दृष्टिपटलाला बसवून आपण पुन्हा पेशंटला ती विजन देऊ शकतो. आणि अगेन फारच आधुनिक तंत्रज्ञान असल्यामुळे हे फारच सेफ सर्जरी झाली आहे आणि आपण ज्यांची दृष्टी अजिबात येणार नसेल त्या व्यक्तींनासुद्धा दृष्टी पुन्हा प्रदान करू शकतो. कोणत्या वयात विशिष्ट होतं असं काही ऑब्झर्वेशन आहे का? याला कुठल्याही वयाचं बंधन नाही आहे. डायबिटीज असे 2 प्रकारचे असतात. टाईप 1 जे तरुण वयात होतात आणि टाईप 2 जे जरा 40शी नंतर होतात. या कुठल्याही डायबिटीसमध्ये जर आपलं साखरेची पातळी ही जास्त असेल 200पेक्षा किंवा 180च्या वर असेल, सतत साखरेची पातळी हाय असेल तर कुठल्याही वयात हा आजार होऊ शकतो आणि ट्रीटमेंट ही लागू शकते. डॉक्टर आशिष, बऱ्याच वेळा आपण बघतो की हल्ली लाईफस्टाईल चेंज झाली आहे किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे मोबाईलचा वाढता वापर असेल किंवा लाईट्स असतील, लेझर लाईट्स असतील, तर याच्यामुळे डोळ्यांवरती बऱ्याच वेळा परिणाम होतो. तर यावरती उपाय आहेत का कि हे होऊ नये किंवा झाले तर कमी प्रमाणात व्हावे, यासाठी काय प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे? तो हाँ, ये हम लोग अभी काफ़ी कॉमनली देख रहे हैं, जैसे कि सभी का स्क्रीन टाइम इंक्रीज़ हो गया है, स्पेशली पोस्ट कोविड. जब स्कूलिंग ऑनलाइन हो रहा था, राइट फ्रॉम किड्स बचपन से लेके इवन वर्क फ्रॉम होम जैसे चालू हुआ, सब लोग का स्क्रीन टाइम बहुत ज़्यादा बढ़ गया है. तो ये जो यूवी लाइट होता है जो डिजिटल स्क्रीन से एमिट होता है और इवन सनलाइट, तो वो हमारे मैक्यूला जो सेंटर होता है हमारे रेटिना का, उससे काफ़ी स्ट्रांगली अफेक्ट करता है. तो प्रिवेंटिव मेजर्स में एक तो होगा जो आप ग्लासेस पहनते हो उसमें विथ यूवी लाइट ब्लॉकिंग या यूवी कोटिंग वाले ग्लासेस पहन सकते हैं. और एक 20-20 रूल होता है, फ्रीक्वेंटली ब्रेक्स लेना है. हर 20 मिनट्स काम करके 20 सेकंड्स के लिए ब्रेक ले सकते हैं. आइज़ ब्लिंक करना है फ्रीक्वेंटली. स्क्रीन ब्राइटनेस हम कम रख सकते हैं, तो इससे काफ़ी हद तक प्रोटेक्शन होगा. निश्चित. काही डाएट वगैरह काही असतं का डोळ्यांच्या काळजीसाठी? यस, डायबिटिक रेटिनोपैथी मेनली एक लाइफस्टाइल डिजीज़ है और इसे प्रिवेंट कर सकते हैं और इसे रिवर्स भी किया जा सकता है. लाइफ लॉन्ग हमें डायबिटीज़ के साथ जीना है वो नेसेसरी नहीं है. तो इसमें एक इंटरमिटेंट फास्टिंग बहुत इफ़ेक्टिव मेथड है. आपको डिनर प्रेफरेबली 7 या 8 PM तक खा लेना है और फिर नेक्स्ट मील मॉर्निंग में 7 या 8 बजे खा सकता है. तो हमारे इवन रिलीजन्स में जैसे जैनिज़्म में या अलग अलग रिलीजन्स में भी वो फास्टिंग प्रमोट करता है बिकॉज उसके काफ़ी हेल्थ बेनिफिट्स होता है. निश्चितच तुम्ही रिलिजनचा उल्लेख केलात. वेगवेगळ्या धर्मांमध्ये पण देखील असं असतं, म्हणजे रोजा सुटल्यानंतर देखील असतं किंवा श्रावणामध्ये देखील आपण लवकर, खरं तर या रोजच्या पद्धती आहेत पण आपण त्या आता महिन्यांपुरते रिस्ट्रिक्ट केल्यात असं म्हणायला हरकत नाही. तर डॉक्टर, तुम्ही काय कोणते 2 उपाय सांगाल की ओव्हरऑल आपल्या डोळ्यांची काळजीसाठी काय करावं? हेल्दी डाएट, पौष्टिक जेवण, आजच्या धकाधकी जीवनामधले स्क्रीन टाईम कमी करणे, ह्या 2 गोष्टी आपण
सर्वजण पाळू शकतो. तर हेल्दी डाएट म्हटलंय तर काय डॉक्टर, म्हणजे कशा पद्धतीचं हेल्दी डाएट थोडक्यात? स्पेशली हेल्दी डाएट आपल्या डायबिटीसमध्ये म्हणजे कार्बोहायड्रेट आपल्याला कमी घ्यायचे आहेत, प्रोटीनचं इंटेक वाढवायचं आहे आपल्याला, फॅटचं इंटेक कमी करायचं आहे आपल्याला, हिरव्या पालेभाज्यांचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे, मेथी, पालक. त्याच व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए युक्त अन्न म्हणजे गाजर, बीटरूट यांचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे. निश्चित डॉक्टर, तुम्ही इथे आलात, तुम्ही सगळेजण इकडे आलात. डॉक्टर नेहा आणि डॉक्टर सिद्धार्थ, तुम्ही देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहात. तुमच्या सर्वांचे आभार. आणि विशेषतः प्रेक्षकांनी हा कार्यक्रम डोळ्यांनी बघतात, पण निश्चित तुम्ही तुमच्या डोळ्याची काळजी देखील तितकंच घेणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला असे कार्यक्रम बघून तुमच्या आजारांची काळजी कशा पद्धतीने घ्यावी हे देखील वेळीच कळत असतं. तुम्ही तिघंही आलात, डॉक्टर सिद्धार्थ आणि नेहाही देखील आहेत. तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद.